शरण चरणचे एकनाथा पाय माता ठेवला नका पाहो गुण दोष झालो दास पायांचा जयांचे केली स्मरण होय सकल विजेच्या ठिकाणचे तून दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विढाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग जगत वंदनी महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देवनिवासी हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अभंग आपल्या समोर सेवेकरिता निवडलेला आहे। अभंगाचं तात्पर्य थोडक्यात भावार्थ सांगायचं ठरलं तर तुमच्यासा जगद्गुरु तुकोबार आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या समोर मागणी मागतात। मागणी मागणारे तुकोबारा एकटे, ज्यांच्याकडे मागणी मागायची तो भगवान परमात्मा एक, आणि मागणी मागतात ती सुद्धा एक। परंतु तुकोबारा एकटे गेले पण एकट्यासाठी मागितलं नाही, एका भगवान परमात्म्याला मागितलं, जगाला पुरून उरेल असं मागितलं, आणि एकच मागितलं पण जगाच्या हिताच मागितलं। विढाला विढाला अभंगाचा भावार्थ संपला। आता हवामानाचा अंदाज 2-3 दिवसांमध्ये पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे। आकाशवाणीवरील बातम्या संपल्या इथे वार्ता। आपल्या मौजे आंबा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या गावामध्ये गेली 46 वर्षापासून चालत असलेला नामसप्ताह अखिल कोटी ब्रह्मांड का भगवंताची कृपा साधू संतांचा आशीर्वाद जमलेले सर्व गुंजन मंडळीचं सहकार्य सेवेचायुक्त तुमचं सर्वांचं दर्शन, ज्यांच्यामुळे सेवा प्राप्त पूर्ण गावकऱ्यांचं प्रेम, टाळकरींचं प्रेम, तळ्यातली खाड्यातली मळ्यातली टाळकरी वारकरी माळकरी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळी गावकरी मंडळी महिला मंडळी अंबा या ठिकाणी स्वानंत सुखनिवासी गुरुवर्य मारुती महाराज यांच्या हस्तापूरकर यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेले नामसप्ताह, आणि या सप्ताहातला आत्ता 7वा दिवस म्हणजे त्याला आपण वारकरी संप्रदायामध्ये जागराचा दिवस असं म्हणू शकतो। आणि या ठिकाणी ज्यांच्यामुळे हा कीर्तन सेवेचा ज्यांनी निमंत्रण दिलं आमचे अंबादास पांडुरंग पाटील भोसले, बरोबर की नाही, आणि आजच्या कार्यक्रमाचे यजमान नागोराव सखारामजी भोसले आणि समस्त ग्रामस्थ सर्वचे सर्व भजनी मंडळी गावकरी मंडळी या ठिकाणी मृदंग महामेरू आमचे मदन महाराज हरिभक्त परायण, अंबादास महाराज हरिभक्त परायण, भजन सम्राट शिवाजी महाराज हरिभक्त परायण, कामाजी महाराज हरिभक्त परायण, ज्ञानोबा महाराज हरिभक्त परायण, गंगाधर महाराज, गजानन महाराज, रमेश महाराज आणि पंडित महाराज, आणि काहीचे नाव हुकून चुकून राहिले असतील तर मी कीर्तन झाल्यावर उखाणा घालून घेईन नाही का, कारण वेळेचा अभाव आहे, टाइम इज ओव्हर। चोपदार बाबाचं नाव घेऊ का? ते पडायला आलते ते बरं बरं, खोलीत होतं, लाकडं चोपदार पडले तिकडं, मी राहिलो इकडे। विढाला 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 कृपया या शब्दाकडे ध्यान द्या। थोर संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे तुमच्या या परिसरामध्ये। नाथबाबाचा थोडासा रजकन मी तुमच्या भागामध्ये घेऊन आलो, आणि माझा स्वभाव जरा थोडासा विनोदी, जरा चाबरा स्वभाव सांगायला हरकत नाही। कीर्तनामध्ये दृष्टांत सांगितले जातात, त्याला कंसामध्ये विनोद अशी पदवी दिलेली, परंतु हे दृष्टांत सिद्धांताची प्राप्ती करण्यासाठी वापरले जातात। पण सिद्धांताची प्राप्ती करत असताना, दृष्टांताचा वापर करत असताना तो दृष्टांत, तो विनोद कोणीही अंगावर ओढून घ्यायचा नाही, कारण हे रेडीमेड दुकान असतं, कदाचित कोणाला तरी शर्ट येऊ शकतो, बरोबर की नाही। वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे उद्या आपला काय पगार म्हणजे केलेल्या कामाचा मोबदला, त्याला काय म्हणतात पगार। आणि ज्यानं काम केलं त्याचा पगार होत असतो, ज्यांनी कधीच काम केलं त्याचा कधीच पगार होत, त्याचा कंपनीमध्ये बोर्ड लागला बा 30 तारखेला पगार होणार आहे। गावातून 2-4 जण बिड्या पेत गेले, पर्सनल मॅनेजर साहेबाला म्हटले, साहेब पगार द्या, म्हणजे ड्युटीला होते म्हणे, नाही आले कस काय, म्हणले बोर्ड वाचला, बोटाडून आवड फोडीन म्हणे। पगार आहे पण कुणाचा, ज्यानं ड्युटी केली त्याचा,
पण आपला वारकरी संप्रदाय अप्पलपोट्या नाही. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 7 दिवस नव्हे, 3 दिवस नव्हे, 1 दिवस नव्हे, अर्धा दिवस नव्हे, 12 तास नव्हे, 6 तास नव्हे, 4 तास नाही, 2 तास नाही, 1 तास नाही, 15 मिनिट जरी कॅज्युअल म्हणून भरती झाली तरी सर्वांना पगार उद्या मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून या ठिकाणी बरीच मंडळी आज जमलेली आमची हरिभक्तपरायण सर्वची सर्व भजनी मंडळी धामणगावची. आपले गुळमास्तर लय लांब बसले आज जवळ असले म्हणजे ते ओळखले जातात कारण धामणगाव आम्ही त्यांच्यावरून ओळखतो. असं विनोदाचा भाग सोडा. माऊली महावैष्णव श्रीमंतजी ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत निळोबाराय बहिणाबाई संतांचं वाङ्मय जर बारकाईने चिंतन करून जर बघितलं बाबा, म्हणजे उपक्रमापासून तर उपसंहारापर्यंत संतांची गाथा वाचा. उपक्रम म्हणजे काय? अभंगाच्या गाथ्याच्या पहिल्या अभंगाचा पूर्वार्ध, गाथ्याच्या पहिल्या अभंगाचा पूर्वार्ध, तर गाथ्याच्या शेवटच्या अभंगाचा उत्तरार्ध, याला म्हणतात उपक्रम ते उपसंहार. इथपर्यंत जर बारकाईने चिंतन करून जर गाथा वाचली तर कोणत्याही गाथ्यामध्ये कोणत्याही संतांनी देवाकडे काही मागितलं? बरं, काही मागितलं नाही का? काहीच मागितलं नाही पांडुरंग महाराज. काही मागितलं नाही का? काही च नाही लागला, च काहीच नाही. कारण च लागला की त्याला चकार म्हणतात आणि शब्दाला चकार लागला का शब्द मोकार होत नसतो. काहीच त्याला हलांत केले जातं बघा. फक्त काही मागितलं नाही याचा अर्थ संकेत सांगितलो, काही मागितलं. काही मागणे मानुचित वडिलाची वडिलाची काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत. काही मागणे हे आम्हा अनुचित म्हणजे काही उचित. काय? कारण संकेत सांगतो, जे मागायला पाहिजे ते मागितलं आणि जे मागायला नको ते मागितलं नाही. जे योग्य आहे ते मागितलं आणि जे अयोग्य आहे ते मागितलं नाही. आता मागितलं नाही हेही खरं आणि मागितलं हेही भाऊ, दोन्ही खरं. दोन्ही कसं काय खरं? तुम्ही म्हणता तूच म्हणतो, तूच आम्हाला तोंडवर पाडीतो. मागितलं नाही हेही खरं, मागितलं हेही खरं. कारण तुम्ही वर या थोडंसं. एक माणूस आपल्याला जवळ लागत होता, त्यात म्हातारे माणसं वयस्कर, तुम्ही या म्हणजे असं या इकडून जवळ घेते बस असं खेळ नाही. इकडे पुढे या ना, तिथं बस नाही, इथं 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 हे फुलं आणि ते फुलं बाजूला ठेवा थोडंसं. हां, आणि ते गुळ घ्या तुमच्या अवसानात गुळ. हां, मला कधी मध्ये द्यायचा आणि मी इकडे तिकडे पाहायला लागलो का खुशाल हानी जातो मी. तसं काही नाही आपलं. नाही आत्ताच नका तुम्ही आमचं तोंड बंद करायचे मागे आत्ताच. काही नाही, अगदी तुम्ही वाईट मानत आणि मी कधी मध्ये असा एखादा शब्द जर विचारला तर राग मानू नका. कारण आम्ही माणसं पाहून पुढे घेत असतो. माणस जाणीचे बोले, झाड जाणीचे फुले. परवा गुळावाला बसला आणि त्याला गुळावाल्याला मी विचारायला लागलो, तो जेच उठला मला म्हणे गुळ आणि तू आणि चाललो मी पुढे चालतो. बघा, जे मागितलं हेही खरं आणि मागितलं नाही हेही खरं. आता दोन्ही कसं काय खरं सांगतो तुम्हाला, प्रमाण देतो. भक्ती तो कठीण आणि भक्ती पंथ बहु सोपा. मग कोणतं खरं आहे? भक्ती पंथ बहु सोपा आणि भक्ती तो इतकी कठीण ती शिळावरील पोळी. आता हेही खरं आणि हेही खरं. आता भक्ती सोपी कुणाला आणि अवघड कुणाला? ज्याला परमार्थ कळाला त्याला परमार्थ काहीच वाटत नाही, अगदी सरळ सरळ परमार्थ करतो. पण ज्याला कळतच नाही त्याला अवघड आहे. ज्याला पोहता येतं त्याला पोहणं सोपं, ज्याला येत नाही त्याला अवघड नाही का? काही काही माणसाला दिंडी निघाल्यावर म्हणतात चालता का ते 2 मिनिटात पिशवी भरित.
आणि काही केलं म्हणतात चालता का दिंडीत मागच्याच वर्षी सांगायला पाहिजे होतं, त्याला कॉलम घ्या लागते का, काय करावं काय लागतं त्याला. काही काही माणसं सायकलचा हँडल सोडून सायकल चालते, काही काही दाबू दाबू धरते तरी पडते. का? कारण ज्याला चालवता येते त्याला सोपी, ज्याला येत नाही त्याला अवघड. कारण प्रत्येक अभंगातले भाव भिन्न भिन्न असतात. कारण विचारसागरामध्ये त्याचे भाव आले, जन्यजनक भावसंबंध, प्राप्य प्रापक भावसंबंध, तसे अभंगामध्ये भाव असतात. ज्या अभंगातला भाव त्याच अभंगात ठेवावा लागतो. समजा हे गाव आहे आणि गावामध्ये गल्ली आहे. आता गल्ल्या राहिल्याने दोन्ही रोड झाली 10 फुटाची आणि त्या रोडवर दोन्हीकून 2 घरं असतात आणि दोन्ही घराचे दरवाजे कुठं असतात? वर. हा, दरवाजे वरच असतात ना. हे म्हणते आड बोलत राव सणासुदीचं, मग या तिकडे चांगलं लक्ष द्यावं लागत. घराचे दरवाजे समोरासमोर असतात आणि दोन्ही दरवाजेमध्ये 2 म्हाताऱ्या बसलेल्या असतात. मग इकडची म्हातारी तिला पाहती, तिकडची म्हातारी हिला पाहती. दुपारी 12 वाजतात, घरी कोणीच नसतं. मग इकडची म्हातारी तिकडच्या म्हातारीला खुणवते. मग इकडची म्हातारी म्हणती तुला सोयाबीन किती झालं? ती म्हणे मला काय करायचंय. अगं कपाशी किती घाली? म्हणे मला नाही, मला काय करायचंय. ती सोयीनं बोला ना. मग ह्या म्हातारीने थोडासा फॉर्म्युला चेंज केला. ही म्हणे बरं जाऊ दे, तुझ्या मुलीचं काय चाललं? ती म्हणे माझ्या बबीचं सोनं झालं. आता बोलायला लागली ती. काय म्हणती? माझ्या बबीचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे नेमकं काय झालं? म्हणे बाई जावई देव मिळाला. जावई देव मिळाला म्हणजे तो महाराज आहे का? तो राड्यात नाही म्हणतो, म्हणजे हा राडा आहे का? मग पखवाद वाजितो का? त्या लाफड्यातच नाही म्हणतो. मग देव मिळाला म्हणजे नेमकं काय करतो? ती म्हणे माझ्या बबीच्या शब्दाच्या बाहेर नाही. तो कोण झाला? देव. आणि तुझ्या मुलाचं काय चाललं? त्याचं नग नाव घेऊ म्हणे. का? तो बैल झाला. कोणाचं ऐकतो? बायकोचं. आणि जावई कोणाचं ऐकतो? तो देव. आणि हा का? त्या म्हातारीचा मुलीकडचा दृष्टिकोन वेगळा आणि मुलाकडचा दृष्टिकोन भिन्न भिन्न आहे. विठाला विठाला. अभंगामध्ये प्रवेश करूया. जगद्गुरु तुकोबाराय महिन्याची वारकरी होती महाराज. महिन्याची, आपण वर्षाची वारकरी. पण तुकोबारायचा नियम असा, तुकोबाराय गेले की भगवंताच्या समोर जाऊन उभं राहायचे. आणि भगवंताने तुकोबारायकडे नखशिकांत बघायचं. म्हणजे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत निहाळत राहायचं. काय पंडित आहे, काय महात्मा आहे, काय वक्ता आहे. कोण म्हणायचे? देव. आणि तुकोबाराने खाली पाहायचं आणि देवाने तुकोबाराकडे बघायचं आणि तुकोबाराने खाली पाहायचं. आता तुकोबाराय खाली का पाहत होते? कारण तुकोबाराला देवाकडून कशाची अपेक्षा नव्हती. आणि देव का बघायचे तुकोबारायकडे? विश्वंभर बापापासून परंपरा चालू आहे. न जाणो एका दिवशी माझी अशी तिरपी नजर जर कुणीकडे झाली आणि तेवढ्याच वेळेस जर तुकोबाराने काही मागितलं तर? मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतिल्या रोकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे इकडे आल्याच्या नंतर गाण्याची आणि म्हणजे हाऊस पेटून जाते महाराज. इकडे वारकरी जीवन जगणारे माणसं. आणि मी एक वारकरी जीवन जगणारा माणूस आहे. स्वांत सुखनवासी निष्ठावंत वारकरी जगन्नाथ महाराज खानदेशकरांचं वय 111 वर्षे वय बाबाचं झालं. बाबा बरोबर 7 वर्ष भजन केलेलं वारकरी मी. असे गोड भजन म्हणायचे. आणि वारकरी माणसाने भजनामध्ये कीर्तनामध्ये विशारद करावं माणसाने, पण तो वारकरी असला पाहिजे. विशारद जरूर करावं पण वारकरी असला पाहिजे.
मेलेल्या माणसापुढे भजन मला वारकरी पाहिजे की विशारद झालेला? कारण वारकऱ्याला कळतं की काय म्हणायचं, नुसता विशारद केला आणून बसा बरं, तो लगेच उदळले भाग्य आता म्हणलं तो मियाला बस म्हणलं. मी त्याला गत बसवलं, दुसरं कोपऱ्यातून म्हणतो कृष्ण गोकुळ. आता याला काय समय सूचिकता मारा, समय सूचिकता मारा, प्रमाणाच्या बाहेर बोलायचं नाही. किती घराणे झाली असतील बरं गायक घराणे? अहो इतकी हुशार गायक मंडळी झाली, काय सांगावं महाराज. काही काही जर ख्याल गायला सुरुवात केली तर आपल्याला 2-2 तास सम सापडत नाही, सम सापडत नाही सम, इतकी गायक झाली. पण यांच्या पुढं फक्त माणसं डुलली महाराज. पण आमच्या वारकऱ्याचा स्वर भगवान परमात्म्याच्या अंतःकरणाचा छेद बनून पलीकडे गेला आणि भगवान परमात्मा नग्न होत तर नाचला. हे वारकऱ्याचा स्वर आहे. विढाला 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 मागण्याची आस पाहे भगवान परमात्मा बघायचे, तो कोबरा खाली बघायचे. प्रत्येक वारीला हाच प्रसंग. पण एका वारीला प्रसंग उलटा झाला. तो कोबराई गेले आणि पाहिलं तर देवानेच खाली पाहिलं. तो कोबरा म्हणतात काय भानगडे, नियम कस काय बदलला, डुकली लागली का काय? 5 मिनिट झाले तरी चेहरा खालीच. तो कोबरा म्हणतात देवा काय घरी काही भांडण वगैरे झालं का? काही काही माणसं घरी भांडण झाले तिकडचा राग दुसरीकडे काढते नाही का? काही काही माणसाला रोडवर मोटरसायकलचा मार लागला की घरी जाऊन बायकोला आणते. इकडचा राग तिकडं. तुम्ही नवरा बायको शेतातून गाडी बायला तर येते असं दोघंच असावं, येता येता दोघांचे भांडणं व्हावं. ते बायकोला म्हणतो तुला काय म्हणलो मी, हुई बायला टोला. भांडण कोणाचं आणि टोला कोणाला? असं काही झालंय का? बरं ठीक आहे जाऊ द्या, माझं काही चुकलंय का? आणि चुकलंय असेल मी तर वानाथ लवकर वर बघा, मला जायचंय, मी प्रपंच केलेला माणूस आहे. देवा देव 1 नाही 2 नाही. शेवटी तो कोबरा म्हणतात देवा पण गज बसण्याचं कारण तर कळू द्या ना, माझ्या लक्षात येईल बा चूक काय. देव म्हणले तुमचं काहीच चुकलं नाही. म्हणले मग माझं चुकलं. अरे देवा तुमच्याकडून चुकलं आणि हे तुम्ही सांगता तुमच्याकडून कधी चूक घडू शकत नाही. अहो खरंच चुकलं महाराज. बरं काय चुकलं ते तरी सांगा. देव म्हणतात माणसाने उसणं खावं पण किती दिवस? उधाऱ्या केल्या पाहिजे पण त्याला काही मर्यादा, लिमिट, कॅपॅसिटी. काही काही माणसं या दुकानात जास्त उधारे त्या दुकानावर खातं टाकेल, त्या दुकानात झाली त्या दुकानावर खातं टाकेल, लईच उधाऱ्या झाले पसारा बांधतात आणि दुसऱ्या गावात जाते. काही काही तर रोगर पिऊन मरून जातात महाराज. आमचे बाबा सांगायचे उसणं आणि उधारी ठेवून मरू नका, जरी गेले तर बैल होऊन त्यांच्या दारात फेडावं लागतंय. विढाला विढाला अरे देवा पण उधारी काय उसणं काय काय संभ्रमात बोलता, जरा आम्हाला कळू द्या काय झालं. अहो म्हणले तुमची उधारी झाली आमच्याकडे. तो कोबर म्हणतो कोणती उधारी झाली व कोणतं माझं किराणा दुकान आहे? अहो म्हणले तुमच्या अनेक पिढ्यांनी सेवा केली आणि त्या सेवेचं माझ्या डोक्यावर लोन झालं, कर्ज झालं, ओझं झालं. त्यावेळेस तो कोबर म्हणतात देवा मला वाटलं दुसरं काही असेल आणि या सेवेचं ओझं माझ्या अनेक पिढ्यांनी सेवा केली हे मला माहित आहे नक्की. पण एखाद्या पिढीमध्ये तुझ्याकडे कोणी काही ऍप्लिकेशन घेऊन आलं, गुन्हा नोंदवला का? आमची इतकी टक्के सेवा झाली त्यातलं आम्हाला बेनिफिट मिळावं, बक्षीस मिळावं, असं काही झालंय? हरी तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी देवा, ऋणी करुणी ठेवी देवा, करुणी ठेवी देवा. म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी देवा, ऋणी करुणी देवा, ऋणी करुणी देवा. तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी देवा, करुणी ठेवी देवा, ऋणी करुणी ठेवी. तुका
ऐकण्यासाठी आणि वाजवण्यासाठी प्रेमाने टाळ्या वाजवा. मी कलाकाराचं वर्णन करणारा माणूस आहे मला, कारण कसं आहे अशी अवघड वाजणारे ना अवघड गाणारे असले तरच मी अवघड चाली म्हणतो, नाही तर मग आपलं थोबड पडतं नाही म्हणलेलं बरं. आमच्या दिंडीत 2-3 जण काकडा म्हणते, त्यांनी काकडा सुरू केला, मी कपडे गुंडळतो दुसऱ्याच्या हातात जाऊन बसतो. त्यांच्याकडून नादी लागत, त्यांचं सुरू होतं अरे उठा जागे व्हा रे आता, अरे मरण करा रे पंढरी. मला गेलं गाडी कोणीतरी आता नाही महाराज. काकडा गावा एखाद्या वारकऱ्याने वारकऱ्याचा स्वर कानावर पडावं महाराज, जर अंगावर शिहारा नाही फुटला तर मला बोला. हरी तू का म्हणे देवा, देवा राहू दे आमची सेवा तुमच्याकडे, आमचं काही म्हणणं नाही. अहो महाराज, परंतु आतापर्यंत मला झेपलं, मी सहन केलं, पण आता काय मला ते झेपत नाही. म्हणले मग माझ्या डोक्यावरलं ओझ हलकं करा बरं. तो कोबरा आहे, तो कोबरा म्हणतात देवा तुम्ही काम सांगावं मी ना ऐकावं असं कधी झालंय? सांगा कशाने ओझ हलकं होईल? काय नाही म्हणलं, सोपं आहे. काय सोपं आहे? त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला काहीतरी मागा, आणि तुम्ही मला मागितलं की मी तुम्हाला देणार, मी तुमच्या सेवेतून मुक्त. तो कोबरा म्हणतात देवा मला वाटलं दुसरा काही पर्याय असेल. माझ्या अनेक पिढ्यांनी काहीच मागितलं नाही, मी माझ्या पिढीला बट्टा लावून घेऊ काय? माझ्या वडिलाची निराची ग देवा, माझ्या वडिलाची निराची ग देवा, तुझी चरण सेवा पांडुरंग, पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग, सेवा सेवा पांडुरंग. काय गोड आहे. माझ्या वडिलाची निराची ग देवा, देवा माझ्या वडिलाची परंपरा सांगते फक्त काय करायचं? सेवा करायची, मागायचं नाही. मग देव म्हणले तुम्ही मागणार नाही? तो कोबर म्हणला अजिबात नाही. आणि देव म्हणले मी काय वर पाहणार नाही. म्हणले मग आंब्याला डबल सप्ताह होऊ द्या. आणि असं म्हणल्याच्या नंतर भगवंतानी विचार केला तर व्यक्तिमत्व तो कोबरायचंय महाराज, हे नाही म्हणजे नाही, हे काय मागणार नाही, ते काय आपल्यासारखं थोडंच. भगवंताचा चेहरा पडला आणि तो कोबराचं लक्ष गेलं. देवा तुम्ही नाराज आहेत? म्हणले हो. का बरं? म्हणजे मी नाही म्हणलो म्हणून तुम्ही नाराज झाले, आणि माझ्या एकट्यासाठी तुम्ही नाराज होऊन कसं? म्हणजे हे विश्व चालवायचंय ना, तुम्ही नाराज होऊन चालणार नाही. म्हणले का? मग तुमचं काय म्हणणं? मी काहीतरी मागावं एवढंच म्हणणं आहे. म्हणले हो ठीक आहे मागतो. म्हणले मागणार आहे तुम्ही? ते म्हणले हो. नक्की? म्हणले हो. देव म्हणले एका मिनिटात व्यक्तिमत्व कसं बदललं वा? आता नाही म्हणले ना, आता मागायला तयार आहे, मागणार आहे? म्हणले हो. भगवंताची मूर्ती महाराज डोलायलाच लागली. तो कोबर म्हणले देवा इतकं खुश होऊ नका. म्हणजे का? मागायला तयार झालो पण मागितलं कुठे? काय हुशार व्यक्तिमत्व आहे का? अरे देणारा तू आहे पण मागणारा मी आहे, लक्षात ठेवा. देवा आता मी कशाला आलतो? दर्शनाला. मी मागायला आलतो का? नाही. पण तुम्ही खाली मान घातली, तुमची अट आहे काय? काहीतरी मागा, म्हणून मी मागायला तयार झालो. पण लक्षात ठेवा बरं का, वाक्य मी कीर्तन झालो तुम्हाला विचारलं, वाक्य ध्यानात राहू द्या. तुम्ही म्हणता काय ताण करून घेतला, मी माग होतो याने मला पुढं घेतलं. मला ज्या वेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू मी तुम्हाला मागणार, आणि त्यावेळेस ती वस्तू निशंकपणे द्यावी लागणार. मान्य आहे का? काय? मला ज्या वेळेस ज्या वस्तूची गरज पडेल त्यावेळेस ती वस्तू मी तुम्हाला मागणार, आणि त्यावेळेस ती वस्तू निशंकपणे द्यावी लागणार. मान्य आहे का? तर तो कोपरा म्हणले, तर देव म्हणले काही हरकत नाही, काय मागून मागून एखादा विश्वाचा कोपरा मागणार. तो कोपरा म्हणतात देवा गाठ आपल्याशी बरं. हो काही हरकत नाही. म्हणले मी पुढच्या वारीला येईल भाऊ, आज नाही. काही हरकत नाही, पुढच्या एकादशीला. तो कोपराने चेहरा फिरवला, चेहरा फिरवला, लगेच पुढच्या एकादशीचं स्मरण सुरू केलं. मी जर पुढच्या वारीला आलो जर विचारलो तर देवाने जर विचारलं तर काय मागावं? पुढच्या एकादशीचा विचार आत्ताच चेहरा फिरवला ना. आपल्याला एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीलाच कधी टेम्पो लागन विचार करायला लागले काय मागावं. कारण मागणीचा अर्थ सांगून जातो. आता मागणी कशाला म्हणतात? जो मागणी मागतो तो मागण्याचा अधिकारी पाहिजे.
ज्याच्याकडे मागायचं त्याच्याकडे ते उपलब्ध पाहिजे, तो देण्यामध्ये समर्थ पाहिजे आणि त्यानं दिल्याच्या नंतर पचलं पाहिजे. मागणं योग्य असावं, शक्य असावं आणि ते पोषक असावं. मागणाऱ्याचे 4 वर्ग आहेत. एक वर्ग स्वतःच्या नावावर स्वतः करता मागतो, एक वर्ग दुसऱ्याच्या नावावर दुसऱ्या करता मागतो, एक वर्ग दुसऱ्याच्या नावावर स्वतः करता मागतो. पण स्वतःच्या नावावर जगा करता मागणारा जो पंथ आहे त्यांना फक्त संत म्हणतात. विठाला विठाला आता विचार जर केला तर माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबाराने मागणी मागितली नाही का? आता येणे भाग्यज्ञे जे तोषोनी मध्ये द्यावे, जे खळाची दया सत्कर्मी होता परत परिबळू दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म जो जेवांची तो तेला हो प्राणी जात. ज्याला जे पाहिजे ते मिळालं पाहिजे अशी माझी मागणी. अवघाची संसार जुगज ज्ञानोबा म्हणतात सुखाचा करीन. काही माणसं म्हणले तुमची संध्याकाळची पंचायत आहे आणि काय संसार अवघा सुखाचा करणार आहे. ज्ञानोबा म्हणतात मी गरीब आहे पण जाईन गे माय आणि भेटेन माहेरा. तिथं काय कमी आहे? जिथे नसून मागितल्याच्या नंतर मिळतं त्याला माहेर म्हणतात आणि जिथे असून मागितलं तरी मिळत नाही त्याला सासर म्हणतात. बरोबर आहे. मागणी कोणी नाही मागितली महाराज. हे बघा मी अगोदर बोलून जातो. बाई स्वयंपाकात हुशार पाहिजे, वाढायला मोकळ्या मनाची पाहिजे आणि जेवणाला अक्कल पाहिजे. होय चोपदार तुम्ही म्हणता मी यंदा चोपदार झालोय भाऊ, मला काही राहून देतो का नाही इथं. बाई स्वयंपाकात कशी पाहिजे? हुशार आणि वाढायला उदार. आणि नाही का आता काही काही मावश्या फक्त वाढायलाच मोकळ्या मनाच्या, स्वयंपाकात अजिबात हुशार नाही. आमच्याकडचे बरं का, तुमच्याकडचे नाही. कारण मला 1 तास राहायचं इथं अजून. मी एका गावात कीर्तन गेलो आणि एका मावशीने मला जेवायला नेलं. भाकरी करायची परत राहते की त्याच्यात 10-12 भाकरी घेऊन आली आणि 7-8 भाज्या आणि मेथीची भाजी इतकी. आता मेथीची भाजी मी खाऊन पाहिली, ती होताच ती कडू. आता मी म्हणलं ही कडू झाली पण अन्न आहे परब्रह्म आहे. आणि माणसाचा स्वभाव असा, जी भाजी आवडत नाही ती भाजी अगोदर संपवतो म्हणतो, चांगल्या भाजी स्वाद नंतर घ्यायला. मी सणासणच आणली. त्या मावशीने मला इकडे तिकडे पाहून दिली आणि पुन्हा तेवढीच दिली टाकून. मी म्हणलं मावशी कम टाकली? मला म्हणजे तुला लय आवडती दिसते. मला आता मरतो गाडी. मी पहिलं मुला मुलीचं लग्न जमलं गावात शेदोरी वाटायची. शेदोरी पाठी यायची ना पहिली. आणि शेदोरी तरी काय चतकूर चपाती त्याच्यावर बोंड. भजे नाही, भजे वेगळे आणि बोंड वेगळे. कारण भजे म्हणजे नरम असतात आणि बोंड म्हणजे उभारून फोडावं लागतात. ते बोंड तरी बरे बापा, पण त्याच्यावर का गाऱ्याचा लाडू आला 3 दिवस पोरं किटकिट खेळत होते पण तो काय फुटत नव्हता. बरं एखाद्या मावशीने स्वयंपाक सुंदर बनवला, भजे सुंदर बनवले, तोंडात टाकलं का पाणीत, पण जेवायला चौघन ताटात 3. हवंय का? हवंय का? हवंय का? मग का इष्टो खावा का? टाक ना. आताची हुशार आहे पण उदार नाही. बरं एखाद्या मावशीनं स्वयंपाक काही सुंदर बनवला आणि भरगच्च ताटामध्ये घेऊन आली, जेवणारा साऱ्या भाज्या एकत्रित करून खाव्या का? तोही चव घेणार पाहिजे. तसा देणारा देव आहे आणि मागणारे तुकोबर आहे. माणसाने संसारातली वस्तू देवाला सुद्धा मागू नये आणि परमार्थातलं कोणाला कोणी जरी दिलं तरी घेतल्याशिवाय राहू नये. कारण संसारातलं देवानं दिलं तरी पुरत नाही आणि परमार्थातलं बायकोनं दिलं तरी सरत नाही. विढाला तुमच्या समोर 2 व्यक्तिमत्व ठेवतो. आता एका व्यक्तीने बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थामध्ये पदार्पण ते केलं. ते कोण? गोस्वामी तुलसीदास. आता काही सुशिक्षित मंडळी असतील
नाव बघा, हे नाव कसं आहे, गो स्वामी तुलसी दास. आता एका नावाला एक उपसर्ग लागतो, बरोबर आहे, बरोबर बाबा. पण या नावाला डबल उपसर्ग लागला, गो स्वामी आणि तुलसी दास. आता स्वामित्व आणि दास्यत्व हे दोन शब्द विरोधी आहे. मग हे दोन विरोधी शब्द एकत्रित आल्यानंतर त्यातला दोष काढावा लागेल ना. आता ते काय तुमच्या आमच्यासारखं थोडंच आहे, घागर घेऊन पाण्यात जातात, दूध घेऊन मग थोडं जाताना एका जण पूर्ण करणे झाली कवळून, त्याला काय लागत. दोष काढण्यासाठी अभंग तुकोबाराच्या अभंगाला दोष लागेल. भंग नाही नाव ठेविल्या अभंग, अभंगाचा रंग कोण जाणे. आमचे बाबा सांगायचे, प्रसादिक वाणी होती ती, ते म्हणायचे तुकोबाराने अभंग लिहायचा, अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध लिहायचा, त्याला पूर्ण विराम द्यायचा, पैशाला दोरा बांधायचा, तो पैसा दिव्यावर धरायचा आणि तो दिव्यावर धरलेला पैसा लाल होऊ द्यायचा आणि जिभेवर ठेवायचा. जीभ जर नाही भाजली तर बरोबर आहे, जर भाजली तर चूक आहे. मग आता त्यातला दोष काढण्यासाठी तुकोबारांनी मीटिंग घेतली, शब्दातला दोष काढण्यासाठी. मीटिंगला कोण कोण बोलवलं ध्यानात राहू द्या, कीर्तन झालं विचारेन तुम्हाला. तुम्ही म्हणता मी तुला भेटलो तरच विचारशील ना, तुला जर मी धूळ दिसून देईन तर मला बोला. आता कोण कोण बोलवलं, सत्ख्याती असत्ख्याती अन्य ख्याती आत्मख्याती अन्यती ख्याती शब्द प्रमाण प्रत्येक प्रमाण अनुमान प्रमाण उपमान प्रमाण अर्थपती प्रमाण प्रमाण आजातवाद विवधवाद इतके बोलवले आणि त्यातला दोष काढायचा शब्दातला. तर दोष काढण्यासाठी शब्दाची संगती लावावी लागते बघा. मग आता शब्दाची संगती कशी लावली, पहिला शब्द गो हा शब्द वेगळा केला. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय. आता इंद्रियाचा स्वामी तो देवाचा दास. इंद्रियावर ताबा मिळवणं एवढं सोपं आहे का? 20 वर्षे पायामध्ये आळी ठेवणं इतकं सोपं आहे? इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. पाप क्रोध बंदी खाणी, बंदी खाणी, पापने दिले दोन्ही, दिले दोन्ही. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आज मी माझं परक भाग्य समजतो की आज कीर्तनाला 2-4 महाराज लोक मंडळी, वयोवृद्ध मंडळी समोर बसलेली. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व साधन चतुष्ट सम दम श्रद्धा उपरती तितिक्षा नावाचं गुण तुकोबाराच्या अंगात होता. जर भजनाला उभा राहिले तर तुकोबाराचं शरीर सुद्धा लट 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 कावायचं महाराज, एवढी सोपी गोष्ट आहे. आणि त्यांनी मग संगती लावली. गो म्हणजे आणि इंद्रियाचा स्वामी झाल्याशिवाय देवाचा दास होता येत नाही. आणि देवाचा दास जर व्हायचा असला तर इंद्रियाचा स्वामीच व्हावं लागतं. इंद्रिय ताब्यात जग जिंकता येईल जग, पण इंद्रिय ताब्यात घेणं एवढं सोपं नाही. क्रिकेट खेळ जगमान्य का ठरला? तरुण मंडळीच्या पायाला हातून विनंती करतो, मला आल्या तरुण मंडळी जास्तीत जास्त दिसली बरं का. आणि तरुण मंडळी महाराज समोर कार्यक्रमाला जर राहिली सगळी हजर तर काय महाराज काय शोभा येते महाराज. म्हणून एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजा. बघा क्रिकेट खेळ जगमान्य का ठरला, बाकीचे का ठरले नाही? किती लोकांची कमिटी असते ती? 11. तसे पंचज्ञान इंद्रिय, पंचकर्म इंद्रिय, 11वं मन एका दशेत आलं पाहिजे, त्याला एकादशी म्हणतात. एकादशीत आलं त्याला काय म्हणतात? एकादशी. आणि एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? काम, क्रोध, मद, मत्सर, दंबानी, अहंकार. आणि 6 विकाराशी खेळणारा साधक पाहिजे, पण तो पठ्ठ्या पाहिजे, तो यमटी नाही पाहिजे. त्याच्या हातात काय पाहिजे? बॅट, साधन. कशासाठी? त्या एकाही विकारला पाठीमागे जाऊ द्यायचं नाही. आला की हाणायचा, आला की हाणायचा. कारण पाठीमागे 3 जणी, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. आपण त्याला स्टंप म्हणतो. सांभाळ, तुझ्या हातून एखादा जर विकार पाठीमागे गेला आणि त्यातली जर एखादी पडली, आउट.
विठाला 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 भक्तांचे प्रमाण वाचा खेळ तो खेळावा. इंद्रिय ताब्यात घेतले गोस्वामी तुलसीदासन. कधी बायको माहेरी होती, बायकोला भेटण्यासाठी गेले. धो पाऊस चालू होता. टाइम येत ओव्हर, जरा लवकर लवकर सांगतो. आणि छत्री धरून गेले. सासरवाडीच्या जवळ गेले, पण नदीला पूर आलेला होता. पलीकडे कसं जावं, काहीतरी वाहत आलेलं दिसलं आणि त्याच्यावर बसून पलीकडे गेले. बायको तिसऱ्या ताळावर होती, वर कसं जाऊ, काहीतरी बांधलेलं दिसलं आणि त्याला धरून वर गेले. बायकोनं विचारलं, का हो पावसातनं कसे आले? आणि छत्री धरून आलो. नदीतनं कसे आले? काहीतरी वाहत आलं. वर कसे आले? काहीतरी बांधलेलंय. तिने बॅटरी मारून बघितली, जिओ मोबाईलची. बॅटरी मारून बघितली, बंगल्याच्या कोपऱ्याला काहीच बांधलेलं नव्हतं. तो आजगर लटकलेला होता, आजगर. आणि नदीत काय वाहत आलं होतं म्हणे, प्रेत प्रेत प्रेत. असा खडसावला बायकोने. नाशक्या कुशक्या देहासाठी देहीच विदेही झाला. तुम्हाला आजगर कळाना का प्रेत कळाना? एवढे देहीच विधी त्याच्यासाठी झाले तर वरचा खाली. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. विचारू नाही प्रश्न, कीर्तनामध्ये पण चर्चा चर्चा बर का. तुम्ही म्हणता तू काही विचारू, आता आम्ही थाळा वाजू नये वाजीला. गोस्वामी तुलसीदासाला दोरीवर सर्प भासला का सर्पावर दोरी? हा, सर्पावर दोरी. वा, सर्पावर दोरी. आणि आपल्याला मग आपणच बरे. अहो दोरीवर सर्प भासणारच आहे ना. मला नाही भासला तर तुम्हाला भासणार, यांना नाही भासला तर कोणाला तरी. बरं आज नाही भासला तर उद्या भासणार. का? कारण जीव हा अज्ञानी. ये रवी तरी अज्ञाना, ज्ञानाची नशे क्षोभना, तरी काना खालीच दडे. अहो सर्प दिसणारच आहे ना महाराज. विचार सागर संपला. आभास आणि साभास हे दोघं सख्य भाऊ. दोरीवरच सर्प भासला हा आभास आहे, पण दोरीमुळेच भासला हा साभास आहे. कारण आभासाने युक्त असलेली वस्तू त्याला साभास असं म्हणतात. विचार सागरातली कोटी सांगितली. 7 तरंग सोडले एका पठ्ठ्यानी. तो नाथबाबाकडे गेला. नाथबाबा म्हणले, का रे? काय नाही म्हणले, 7 तरंग सोडले. 7 तरंग सोडले? म्हणले हो. सर्प गेला का? ते म्हणले हा. कुठे गेला? हरी चुक्तीवारी जातात पाचा डोळा दिशे राज्यवारी भाच मिथ्या सर्प. चुक्तीवारी जातात पाचा डोळा दिशे राज्यवारी भाच मिथ्या सर्प. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिशे रज्जूवरी भाषे मिथ्या सर्प. अहो दोरीवर सर्प भासणारच आहे, भासणारच आहे महाराज. लख डोक्यात प्रकाश पडला कोणाच्या? गोस्वामी तुलसीदास म्हणजे वाल्मिकी ऋषीचा उर्वरित राहिलेला कानपाक. आतापर्यंत रामायण पुरलं महाराज. रामायणच लिहिलं आणि कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. कुठपर्यंत पुरे सांगता येणार नाही. आता मला सांगा, यांनी परमार्थामध्ये पदार्पण केलं आणि एक जणांनी बायकोच्या म्हणण्यानुसार संसारात पदार्पण केलं. ते कोण? सुदामदेव. कोणाच्या संगतीला? भगवान श्रीकृष्णाच्या. पायात चप्पलने, डोक्यात टोपीने, अंगात शर्टाने. संगत कोणाची? एखादे जर बाबा उठले ते जर म्हणले, ओ वाघ महाराज, त्या सुदामाला देवाच्या संग राहून कपडे भेटले नाही ना, आम्हाला काय भेटन तुमच्या संग राहून? आणि लोक प्रश्न विचारित. लोक लय हुशार झाले आता.
मागच्या 2-3 वर्षापूर्वी आमची दिंडी मुक्कामल गेली करकमला. एक मावशी आली मला म्हणे दिंडी कोणाची आहे रे? म्हणलं माझीची. महाराज कोण आहे रे? म्हणलं मीच आहे. कीर्तन कोण सांगत? म्हणलं मीच सांगतो. तू सांगतो? म्हणलं हा. पाऊस कुठं आहे? मला. आता मी म्हणलं माझं आणि पावसाचं काय संबंध? मला म्हणे कीर्तन कशाला जोडी? तर अक्कल गुम झाली मला बोलता येणं. आमचा आणि पावसाचा काही संबंध आहे का? आमचा आणि पावसाचा संबंध असतात लोकांना आम्हाला शेतात बांधून ठेवलं असतं. सुदाम देवाची इतकी गरिबी महाराज ग्रामदेवतीने गाठ मारून दिली. लग्न लावून दिलं. जा म्हणले घरी. पहिले नवीन नवरदेव नवरी घरी गेले दारात एक कार्यक्रम व्हायचा. कोणता? भांडे ठोकरायचा. तुमच्याकडे परंपरा होती की ती? भांडे ठोकरायचे. भांडे मंडपाच्या द्वारात. ते पहिलं होतं ते आता कसलं राहिलं? आता माणसाला ठोकरी ती. आणि सरासरी भारतीय संस्कृतीचं सरासरी म्हणजे ते नियम बंदच पडत चालले. आता तुमच्याकडे काय असेल मला सांगतो, पण एक परंपरा होती. नवरदेव जर आला तर तो गावात डायरेक्ट मंडपात येत नव्हता. तो पारावर बसायचा मारुतीच्या मंदिरावर. आणि मग घरून लग्न घरून ती हे जायची काय शेदोरी जायची. त्याला धुळपाटी म्हणायची आमच्याकडे. आणि मग तिथं ती खायची त्यांनी. मग ते नकरवर ह्या त्यांनी ते. आणि संध्याकाळी नवरदेवाने नवरीला नवरीने नवरदेवाला आक्षेदा पडेपर्यंत एकमेकाला बघायचं नाही. ही आमची परंपरा. अंतरपटा ते धरा दृष्टा दृष्ट वधूवरान करणे दोघे करा ही उभी वाजंत्री बहुगलबलान करणे. दोघे करा ही उभी. ही करा उभी दोघे न करणे दृष्टी दृष्टा वधूवरा. याच्यासाठी अंतरपटाचे धरा हा त्याचा अर्थ होता. आता ते कुठं राहिलं? आता ते दोघं तिकून येतात. मेरा महबूब दारात भांडे नाही ठोकरला भांडे. सुदामदेवाची बायको याच्या दारात भांडे नाही तर घरात काय असेल? दरवाजा उघडा तर दिवा नाही. ते म्हणजे याची तर संध्याकाळची पंचायती. हा माझ्या बापाची गरिबी याची गरिबी. हलकाटाच्या घरी फुलपट गेलं दात झाडून पिठलं गेलं. पण ती म्हणे याला बोलण्यात काय अर्थ आहे? भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते म्हणे समाधान. आपल्या नशिबात जे होतं ते घडलं. पण मी याला प्रश्न विचारणार. तू आत्तापर्यंत कुणाबरोबर होता? तुझ्यात बदल का झाला नाही? विचारीन. पण विचारायची अडचण आली. कोणती अडचण आली समोर? कारण पहिले नवीन नवरदेव नवरी लवकर बोलत नव्हती. पहिले घरात नसले कोणी तर नवरा बायको बोलायची. आणि आता नवरा बायकोने बोलायची आणि घरात कोणीच नाही थांबायची. याला कधी बोलाव म्हणे. मग गावात काल्याचं कीर्तन आणि सारी लोक कीर्तनाला गेली. घरी कोणीच नाही. आणि हळदीचा अंग असल्यामुळे हे दोघच. आणि मग याच्या बायकोने विचार केला आज याला बोलायला हरकत नाही. त्याच्याकडे पाहिलं. त्याला खणवलं. म्हणे कमावून. ते म्हणे काय? म्हणे इकडे या. म्हणे मराठीत बोल बाबा. जवळ गेला. म्हणे काय म्हणती? ती म्हणे नीट उभा राय. ते म्हणे अरे धावती का? जरा सोयीना बोल. तोंड दिलंय तोंड. साचा निमवाळ मित्र आणि रसाळ शब्द जायचे कल्लोळ अमृताचे किंवा बोलायचा बोले जेने बोले बोले कमीत कमी माणसं तरी मुखी अमृताची देह देवाचे. तुला काही कळतंय? शेजारच्या घरातून हाताचा आवाज येतो तू धावतच राहते. ती म्हणजे शेजाऱ्याला जाऊन भेटून का असतात म्हणून. तो शेजाऱ्याकडे गेला म्हणे राम भाऊ तुमच्या घरातून कधी हाताचा आवाज येतो ना आमची तर धावीत राहते राहू. ते म्हणे आमचा फक्त आवाज हसायचा आहे. तुमचं आणि आमचं धोरण एकच आहे. म्हणजे कसं काय? ते म्हणे माझी बायको स्वयंपाकला बसली मला लाटणं फेकून आणती. हुकलं का मी हसतो लागलं का ती हसायची. फक्त फरक यावा. जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैराग